आजच्या व्हिडिओमध्ये बहिणींचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन या सणाबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. रक्षाबंधन सणाचे महत्त्व. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक अत्यंत प्रेमळ आणि भावनिक सण आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नाते किंवा बांधिलकी. त्यामुळे रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या रक्षणाची बांधिलकी जपणारा सण. रक्षाबंधनच्या दिवशी काय केले जाते? या दिवशी बहीण आपल्या भावासाठी सुंदर राखी घेते, पूजा करून भावाला कुंकू तिलक लावते, औक्षण करते आणि त्याच्या मनगटावर राखी बांधते. त्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या सुखदुःखात सदैव साथ देण्याचे प्रतिकात्मक वचन देतो. आजच्या काळात हे नाते केवळ सख्या भाऊ बहिणीपुरते मर्यादित राहिलेले नाही. चुलत, मामे, आते, मावस भावंडे तसेच काही ठिकाणी जवळच्या नात्यातील व्यक्तींनाही राखी बांधण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनाशी संबंधित पौराणिक कथा. रक्षाबंधनाबाबत अनेक लोककथा आणि पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यांपैकी श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा विशेष प्रसिद्ध आहे. कथेनुसार श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाल्यावर द्रौपदीने आपल्या वस्त्राचा तुकडा फाडून त्यांच्या हाताला बांधला. तिच्या या प्रेमामुळे प्रभावित होऊन श्रीकृष्णाने तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन दिले, अशी कथा सांगितली जाते. यातून रक्षाबंधनाचा मुख्य संदेश दिसतो. राखीचा धागा हा फक्त धागा नसून प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाचा सामाजिक संदेश. रक्षाबंधन आपल्याला केवळ भावाने बहिणीचे रक्षण करावे एवढाच संदेश देत नाही. आधुनिक काळात भाऊ आणि बहीण दोघांनीही एकमेकांना आयुष्यभर साथ, आधार आणि सन्मान द्यावा, हा या सणाचा व्यापक अर्थ मानला जातो. हा सण कुटुंबातील प्रेम वाढवतो, जुन्या गैरसमजुती दूर करण्याची संधी देतो आणि भावंडांमधील नाती अधिक घट्ट करतो. रक्षाबंधनातून मिळणारा संदेश. राखीचा छोटासा धागा आपल्याला मोठी शिकवण देतो. नाती ही केवळ रक्ताची नसतात, तर प्रेम, विश्वास, काळजी आणि साथ यामुळे ती अधिक मजबूत होतात. म्हणूनच रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि आयुष्यभर एकमेकांसोबत उभे राहण्याच्या भावनेचा उत्सव आहे. धन्यवाद.